तर बसवरून सुरू झालेला हा वाद कुठपर्यंत जातो त्यावरती देखील आपलं लक्ष असेलच। मात्र त्यानंतर एक महत्त्वाची माहिती घेण्यासाठी थेट जाणार आहोत आपण वानखेडे स्टेडियम बाहेर, कारण वानखेडे स्टेडियम बाहेर क्रिकेट प्रेमींची आत्तापासूनच गर्दी पाहायला मिळते। थेट त्या ठिकाणी जाणार आहोत। आपले प्रतिनिधी सूरज सावंत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, खरं तर वानखेडे स्टेडियमवरती आज डोळे दिपवणारा सोहळा पार पडताना दिसेल। त्यापूर्वी होणारी जी संपूर्ण परेड असेल ती देखील सगळेजण पाहतीलच। मात्र क्रिकेट प्रेमींमध्ये आत्तापासूनच उत्साह आहे आणि वानखेडे स्टेडियम बाहेर ते जमायला सुरुवात झालेली आहे। काय वाटतं त्यांना आजच्या या सोहळ्याबद्दल, किती उत्सुकता आहे त्यांच्या मनात? अजिंक्य, नक्कीच मोठी उत्सुकता या ठिकाणी क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळते। जो तो रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, त्याचबरोबर सूर्यकांत यादव याला देखील पाहायला या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे मोठं प्रमाणे उत्सुक हा या क्रिकेटपटूमध्ये दिसतो आहे। काय सांगाल दादा, काय सांगशील? हिंदी क्या बताओगे आप? अरे बहुत खुश हो गए। 2007 से हम लोग रुके हुए थे, वर्ल्ड कप आएगा, फाइनली आ गया है, इंडिया जीत गया है, बस पार्टी है। या ठिकाणी अन्य काही या ठिकाणी तरुण आहेत। दादा काय सांगशील? यावेळी आम्ही मुंबई इंडियन्स नाही बोलणार, इंडियाचा राजा रोहित शर्मा। आणि एकूण 17 वर्षानंतर आपल्याकडे वर्ल्ड कप हा येतो आहे। काय नेमकं तू या ठिकाणी आलेला आहेस, काय तुझं मन सांगतंय? माझं म्हण म्हणजे हार्दिक पांड्याला सगळ्यात चेअरअप करायचंय, त्याला डिमोटिवेट केलंय सगळ्यांनी, त्याला सगळ्यात पहिला चेअरअप करून चांगलं फॅमिली मेंबर सारखं वागवायचं। कसं आहे, 17 वर्षानंतर तर खुशी आहेच, पण वाईट ह्याचं वाटतं की गड आला पण सिंह गेला, कप आला पण 2 आमचे सिंह गेले, एवढं आम्हाला वाईट वाटतं बघा। नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब्लिक ही आलेली आहे आणि या ठिकाणी भारतीय संघाविषयी घोषणा दिल्या जात आहेत। आपण पाहू शकतो की उत्साह लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। जो उत्साह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक पाहायला मिळत आहेत, ज्यांना आता स्टेडियम मध्ये आतमध्ये नेलं जात आहे। या ठिकाणी 4 पासूनच खरं तर प्रवेश हा देण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। NCPA येथून हा संपूर्ण सुरू होणार आहे ही शोभायात्रा, ती वानखेडे स्टेडियम या ठिकाणी येऊन थांबणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी इंडियन क्रिकेट टीम ही NCPA ला येईल आणि त्यानंतर त्या विजयी रथामधून ते वानखेडेच्या दिशेने येतील। त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त देखील तितकाच चोख बसवण्यात आलेला आहे। चर्चगेट स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नागरिक हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळते आणि जो तो टीम इंडियाचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे। अजिंक्य, नक्कीच सूरज, ज्या प्रकारे आपण बघतोय केवळ आता 1 तासापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे ज्या वेळेला हा सगळा सोहळा त्या ठिकाणी सुरू होताना दिसेल। 4 वाजता टीम इंडिया खरं तर मुंबईमध्ये दाखल होतीये, त्यानंतरची व्हिक्टरी परेड आहे। या सर्व घटना पाहता त्या ठिकाणी किती मोठा पोलीस बंदोबस्त करावा लागलेला आहे, कारण गणेश यांनी आतमध्ये काय तयारी करण्यात आलेली आहे ते दाखवलं। स्टेडियमच्या बाहेरची परिस्थिती एकंदरीत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। खरं तर आपण सांगायला झालं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमणार याचा अंदाज हा पोलिसांनी याआधीच घेतलेला आहे। साधारण 1 ते 1,500 पोलीस हा संपूर्ण बंदोबस्तादरम्यान असणार आहे, जे NCPA टू मरीन ड्राईव्ह या दरम्यान। त्याचबरोबर बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। संपूर्ण जो रस्ता आहे हा रिकामा ठेवण्यात आलेला आहे, वाहतूक त्यावरची थांबवण्यात आलेली आहे आणि पर्यायी मार्ग त्या वाहतुकीसाठी ठरवण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो की लांबच लांब रांग ही आता वानखेडेच्या बाहेर लागलेली आहे आणि लोकांचा उत्साह देखील तितकाच आहे। बॅरिकेडिंगद्वारे जो या शोभायात्रेमध्ये कुणी अडथळा निर्माण करणार नाही या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त असणार आहे। त्याचबरोबर जर आपण स्टेडियमच्या आतील सांगितलं तर 800 पोलीस बंदोबस्त म्हणजे 800 मनुष्यबळ हे स्टेडियमच्या परिसरामध्ये गस्तीसाठी असणार आहेत। एकूणच कुठलीही दुर्घटना होऊ नये याची पुरेपूर काळजी ही पोलिसांकडनं घेतलेली आहे। जे आसपासचे वानखेडे स्टेडियम बाहेरचे जे रस्ते आहेत यावरती नो पार्किंग झोन हे देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी चोख असल्याचं पाहायला मिळतंय। जो उत्साह या ठिकाणी क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतोय आपल्या आवडत्या क्रिकेट संघाला पाहण्याचा, तो या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोक हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते। ती उगाच नाही तर या ठिकाणी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। नक्कीच धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर टीम इंडियाचा विजयोत्सव सुरू होण्याआधीच कशा प्रकारे स्टेडियम बाहेर गर्दी आहे ते आपण पाहिलं। वळूयात पुढच्या बातमीकडे। BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र